ज्यांनी दर्या उचलून आतापर्यंत भाजप मोठा केला त्यांच्यासाठी जागा नाहीत, आयात केलेले जी लोक आहेत त्यांच्यासाठी जागा आहे, अशा पद्धतीचा एक संदेश आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे ओरिजिनल भाजपनी एक गोष्ट समजली पाहिजे की तुम्हाला दर्याच उचलायची आहेत आणि आम्ही आयात केलेल्या व्यवस्थेलाच आम्ही आता वापरू, असा हा संदेश या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे, असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण हे डाका टाकण्याची पद्धत, दुसऱ्या पक्षाचे नेते चोरणं आणि लोकांचे मूळ मुद्द्यावरून त्याला डायव्हर्ट करणं, ही परिस्थिती आज महाराष्ट्रात चाललेली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाला विद्युत नाही, हंगाम आता उन्हाळी चालू आहे, शेतकरी परेशान आहेत। 8 तासाचं लाईन देण्याच्या जागी 4 तास 2 तास लाईन त्या ठिकाणी राहते आणि शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे, उद्रेक आहे। एकीकडे सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या DPDCचा म्हणजे त्या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे पैसे यांनी खर्च केले। आम्ही कसं लोकांच्या सोबत आहोत, लोकांसाठी काही योजना आणतोय, ज्या काँग्रेसने केलेल्या योजना, ज्या आम्ही पंचायत समिती पातळीवर आमचे सभापती किंवा आमचा BDO वाटत होता, आमचा तहसीलदार वाटत होता, हे त्या ठिकाणी जाऊन तो अहंभाव आणतात की आम्ही हे योजना वाटतोय। पण आज आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी जाऊन हे घोषणा करतात, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तिथं जाऊन घोषणा केली ऊर्जा मंत्री म्हणून की शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आम्ही 12 तास विद्युत देऊ। शेतकऱ्यांनी त्या पद्धतीची शेतीची तयारी केली, तेवढी लागवड केली आणि आज शेतकऱ्यांचं पीक त्या ठिकाणी संपते आहे, पाण्याबिना मरते आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। तरी महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये रस आहे का? त्याच्यामध्येच शेतकरी आत्महत्या करावं आणि आम्ही इकडे हाही करावं आणि आम्ही याचा तोडला त्याचा तोडला। आम्ही आमचे नरेंद्र मोदी फार सक्षम नेतृत्व आहे, त्या विकासासाठी हे सगळे लोक येतात, सक्षम काय भारत करायचा, विकासशील भारत करायच्या दृष्टिकोनातून येतात आहेत। हे थोतांड यांनी आता थांबवावं आणि या थोतांडाच्या मागं लोकांचा उद्रेक समजला पाहिजे। तुम्ही सत्तेत आहात आणि सत्तेत असल्यामुळे जनतेचे प्रश्न काय महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये राज्याच्या बेरोजगारांचा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे। नोकऱ्याच्या नावाने अक्षरशः तरुणांना फसवण्याचं पाप आपण लोक करतात आहात। ऑनलाईन मधून त्यांना पैसे गोळा करतात आणि नोकरीचं आमिष दाखवतात आणि मग पेपर फुटीचं कारण दाखवून पेपर रद्द करताना आपण पाहतोय। MPSCच्या परीक्षा असतील, शिक्षक भरती असेल, याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी 20,000 शिक्षकांची भरती जाहीर केली, आता आचारसंहिता लागेल। या पद्धतीनं तरुणांना फसवणं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं हे पाप हे लोक करतात आहेत। त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आणि गुंडाइझम महाराष्ट्रामध्ये ज्या पातळीवर वाढलेला आहे त्याची यांना काळजी नाही, फक्त आम्ही यांचे लोक फोडली असं एक आनंद, असुरी आनंद व्यक्त करणं, एवढंच सरकारची आज भूमिका आपण पाहतोय। आज आपण पाहतोय की महागाई आभाळाचा पार चालली गेली, त्याची यांना अजिबात काळजी नाही, सगळं अलबेल आहे, अशा पद्धतीनं वागलं जात आहे। सामान्याच्या लोकांना आज त्याच्याकडे 2 टाइमचं खायला आहे की नाही त्याची काळजी करायचं कारण नाही, फक्त 150 रुपयाचं धान्य दर महिन्याला देऊन त्याच्या हातातलं काम हिसकून 80 कोटी लोकांना आम्ही धान्य पुरवतोय, एवढंच असुरी आनंद व्यक्त करण्याचं पाप हे लोक करताना आपण पाहतोय। आणि म्हणून सगळीकडे यांचा धिक्कार होते आहे, निषेध होत आहे, जन आंदोलन होत आहे, आरक्षणाच्या नावाने जन आंदोलन होतात आहे आणि त्याच्यामध्ये उलट्या केसेस आंदोलन करण्यावर लावायच्या, नॉन बेलेबल ऑफेन्स करायचे। 4 दिवसाच्या पहिल्याची घटना जी पुण्यात झाली, वाघळींवर
ज्या पद्धतीनं त्यांच्या गाडीवर शाई फेकली गेली, काचा फोडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात चौधरीजी असतील, त्याच्यात ॲडव्होकेट आसिम सरोदे असेल, पण त्यांच्यावरच उलटे नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केले. तर ह्या राज्यामध्ये तानाशाही आहे की लोकशाही आहे हे कुठेही समजण्याचं कारण नाही. आणि म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना सांगितले की तातडीनं त्यांना संरक्षण द्या, पोलीस प्रोटेक्शन त्या लोकांना द्या, त्यांना आपलं व्हॉइस म्हणजे त्यांनी आपला आवाज जनतेसमोर मांडायचा त्यांचा अधिकार आहे, तो थांबवला जातो आहे. लोकशाही संपुष्टात आणण्याचं पाप महाराष्ट्रातलं हे जे भाजप प्रणित येड्याचं सरकार आहे, खोक्याचं सरकार आहे, या सरकारच्या विरोधात तातडीनं ॲक्शन घ्या. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करा. ही भूमिका काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने मांडलेली आहे. मराठी मी सुरुवातीलाच सांगितलं की आता आयात केलेली लोक आणि भाजपची बिचारी जी अनेक वर्ष ज्यांनी दर्या उचलल्या, ज्यांनी भाजप मोठं करायसाठी काम केलं, त्यांच्यासाठी यांच्याजवळ जागा नाही आहे. आणि स्वतःलाच सांगतात की आम्ही देशातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहोत. तर ही जी यांची जी फुग्यातली हवा आहे ती निघायला लागलेली आहे, हे आपण दर्शक पाहतोय. काँग्रेसनी काय किंमत केली की नाही? ऐका ना, काँग्रेसनी किंमत नसती केली तर हे मोठे नसते झाले. आज जे नाव ज्यांचं नाव तुम्ही घेतात ते सगळे मोठेच लोक आहेत. काँग्रेसने नेहमी यांना भरभरून दिलेलं आहे, यांच्या परिवाराला दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो काही आरोप होऊ शकत नाही, त्याला काही ते म्हणायचंही नाही. म्हणजे आता शेवट काळापर्यंतही त्यांना सगळं पाहिजे असेल तर ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. त्यांना वाटत असेल तर त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. त्याच्यामुळे थोड्याच दिवसात यांचं जे दिव्य स्वप्न ज्यांनी पाहिलेलं आहे की आम्हाला तिकडे विकासासाठी गेलो, ते कशासाठी गेले तेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे पण लवकरच त्यांचं स्वप्न चूर होणार आहे. म्हणून आम्ही आमच्या काल चन्नीथलाजींनी सांगितलं की त्यांनाच विचारा कशासाठी गेलेत, ते अजूनही सांगायला तयार नाही, तर त्यांच्याकडूनच घ्या ना. ज्या माइंडने हे सगळं केलेलं होतं ते माइंड आता आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करायला तयार नाही. आम्ही सांगितलं आम्ही ज्या माइंडनी केलं होतं ते माइंड आमच्याकडे नाहीत. त्यामुळे आंडोरे साहेबांना राज्यसभेची तिकीट देऊन एक काँग्रेस पक्षाने जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून आभार, आमच्या हायकमांडचा आभार मानतो. त्याचा आता तो विषय नाही आहे. नाही, तो विषय आता नाही आहे. आता विषय नाही आहे राजू, आता तो विषय नाही आहे. नाही, आम्ही ऑलरेडी आमचं CLPची मीटिंग ठरलेली होती पहिल्यापासून. जे राज्यसभेसाठी जे फॉर्म लागतात त्याच्यात 10 लोकांच्या सह्या लागतात, त्याची पण आम्हाला एक मीटिंग करायची होती. आणि 16 आणि 17 हा आमचा 2 दिवसाचा लोणावळ्याला शिबिर आहे. त्या शिबिरात आम्हाला सगळे आमदार पण त्या ठिकाणी आमंत्रित आहेत. त्यामुळे आमचा हा ठरलेला प्रोग्राम होता. हे काही शक्ती प्रदर्शनाची मीटिंग नाही, ही आमची रेग्युलर मीटिंग आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता CLPची मीटिंग आहे. आज मीटिंग नाही, उद्या सकाळी 9:30 वाजता आहे. आज आहे. आम्ही काही प्रमुख लोक बसणार आहोत विधान भवनात.